आज रविवार सुट्टी होती, म्हटलं चला आपण फिरायला जाऊया. तर अवघ्या सोलापूरपासनं 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे छोटंसं रेस्टॉरंट आहे. तर तिथं आम्ही गेलेलो. हे सुरुवातीला एलिफंट आहेत, परत किसानच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. आतमध्ये लहान बाळासाठी खूप छान ॲक्टिव्हिटी आहेत. हे बघा किसानच्या मूर्ती. शेतकरी शेतामध्ये नांगरतोय. इथं थोडीशी स्कूटर ठेवली होती, तर आमचे बाळा बसलं त्याच्यावर दिगंत. म्हणजे हे काही चालत नाही, असंच ठेवलेली आहे फोटोसाठी. छान आहे, पण लहान मुलांसाठी खूप छान आहे. सोलापूरपासनं फक्त 15 किलोमीटरवर आहे हे. तिथं शाळेच्या स्कूल पण शाळेचे मुलं पण येतात भरपूर. हे ट्रॅक्टर राईड आहे. भरपूर त्या दिवशी मुलं पण आले होते शाळेचे स्कूलचे सोलापूरवरनं. आणि मंगळवेढ्यापासनं हे 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे बघा आम्ही बसलेलो. दिगंत काही बसला नव्हता, पण मी बसलेली. मस्त एन्जॉय, धमाल मस्ती. लहान मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे. बैलगाडी पण आहे तिथं. परत आणखीन एक दुसरं ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये पण बसू शकता. आणि हे ॲक्टिव्हिटी आहे तिथं खेळण्यासाठी. हे कसं खेळत होते मला माहीत नाही, पण मी नुसत्या उड्या मारत होती. मला नव्हतं माहिती हे कसं खेळायचं असतं ते. बहुतेक गोल गोल फिरवायचं होतं काय की. मी आणि दिगंत दोघंच गेलेलो. मस्त धमाल मस्ती. हे बघा नावमध्ये झोका द्यायचा आणि त्यामध्ये बसायचं. छान आहे मुलांसाठी. मोठ्या मुलांसाठी एवढं काही नाही, पण छोट्यांसाठी खूप छान आहे. एन्जॉय होतं. मस्त मस्त. जर तुम्हाला जायचं असेल तर रस्त्यावरतीच आहे. हे करते वेळेस खूप म्हणजे भीतीदायक आहे बरं का. ते जर आपण जात असेल तर पडतो आपण. फास्ट फिरतं ते. दिगंत तर माझा पडलाच होता. मला तर इतकी भीती वाटत होती. दिगंत माझा पडला होता यामध्ये. ते जसं आपण पुढं जाईल ना तसं ते फिरतं ते गोल. पण एन्जॉय होतं, पण भीती वाटते यामध्ये. दिगंत पडला होता. पण छान मस्ती, धमाल मस्ती, मस्त.